या दुर्घटनेनंतर पालकांना मोठा धक्का बसलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। आबेदा इनामदार कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पालकही जमलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडे काय माहिती आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया। मावशी, तुमचं कोण गेलं होतं या ट्रिपला, या पिकनिकला कोण गेलं होतं तुमचं आणि काय आता माहिती आहे? आमचाच मुलगा आहे, त्याची आई गेलेली माहेरी 2 दिवसासाठी, तो माझ्या भरोश्यावर सोडून गेले। काल मी त्याला समजून सांगितलं, सकाळी त्याला पिकनिकला जाताना मी म्हटलं व्यवस्थित जा। मग 2 वाजता मी फोन केला तेव्हा तो म्हटला मी आज नुकतंच पोहोचलोय, जेवण वगैरे झालं। मग मी त्याला म्हटलं पाण्यात जास्त जाऊ नको। एवढं माझं 2-2:30 वाजता फोन झाला। परत 4:15 त्यांनीच फोन केला, असं असं इथं घडलेलं आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी सुखरूप आहे। पण तो थोडा भेदरलेला होता, बहुतेक त्यांनी डोळ्यांनी काही पाहिलं मुलं वगैरे डुबताना दवाखान्यात नेताना, तर तो घाबरलेला। आता माझं बोलणं झालं त्याच्याशी, आता तो म्हणला आम्हाला 12:30-1 वाजतील, तिथं मुलांची काउंटिंग चालू आहे। आणखीन काय सांगितलं, कशामुळे कशी काय दुर्घटना? तसं काही बोललाच नाही तो। मला हे म्हणायचंय, आता ते मीटिंग त्यांची स्वतःचीच चालली, त्यांनी बोलायला पाहिजे। पॅरेंट्स लोक इथं जमलेले, त्यांना बोलायला धीर द्यायला पाहिजे। तसलं काहीच नाहीये। एवढे जर विद्यार्थी नेतात तर मग तुम्ही सर लोक किती गेले, सिक्युरिटी काय होती त्यांना? बरं, भरतीची वेळ 2:30-3ची असते, त्यावेळेत ह्या लोकांनी तिथले कोळी रहिवासी लोकांना विचारायचं भरतीची वेळ काय आहे, त्यावेळेत सोडायला होतं ना। आज जे काही मुलं गेले ते कोणाचे, ते आई वडिलांची तरुण मुलं, ते वयाला तोंडाला घास आलेला त्यांचा। आणखीन काही पालक आहेत, तुम्हाला कॉलेजकडनं आतापर्यंत काही माहिती मिळाली? आतापर्यंत ते म्हणले 14 लोग पक्के हैं, त्याचे वाढणार नहीं, ते जो है ते पक्के हैं, जो 14 लोग के ऊपर होने वाले नहीं, ज्यादातर 130 लोग थे। तो अभी पक्का नाम डिटेल कुछ आए हुए नहीं, वो भी इनामदार सर ने बताया कि पक्का नहीं है, क्योंकि ऊपर नीचे हो जाएगा प्रॉब्लम होगा और थोड़ा इसके लिए रुकना पड़ेगा। एकदम कंफर्म न्यूज आने के लिए, एकदम कंफर्म न्यूज आने के लिए रुकना पड़ेगा। आपकी कुछ बच्चों से बात हुई है? अभी तक कुछ किससे कुछ डिटेल नहीं हुई है। इन्होंने अभी जो भाई ने बात की, इनके उस थ्रू से मालूम पड़ा कि ऐसा ऐसा है। 2 बजे इनकी जो बात हुई थी आरिफ आकिब शेख से, बस वही, उसके बाद कोई किसी से बातचीत नहीं हुई। पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांना कॉलेज प्रशासनाकडून संस्थेकडून माहिती हवी आहे, कुठले विद्यार्थी गेलेले आहेत आणि ते विद्यार्थी परत कधी येणार आहेत, जे विद्यार्थी वाचलेले आहेत ते। आणि त्याच प्रतीक्षेत या कॉलेजच्या आवारामध्ये पालकांनी मोठी गर्दी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी पुण्याहून नितीन पाटणकर आहेत आपल्याबरोबर। नितीन, पुण्याच्या इनामदार कॉलेजचे हे सगळे विद्यार्थी होते जे सहलीसाठी गेले होते आणि त्यातल्या 14 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे। निश्चितच शोकाकुल वातावरण आहे कॉलेजमध्ये, काय सांगाल? हेबाली या कॅम्पसमध्येच आता मी आहे आणि या कॅम्पसमध्ये शेकडोच्या संख्येनं पालक जमा झालेले आहेत। जे विद्यार्थी गेले होते त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, पालक यांनी मोठी गर्दी या कॅम्पसमध्ये, या परिसरामध्ये केलेली आहे। शोकाकुल वातावरण आहे, दुःखाचं वातावरण आहे। जे विद्यार्थी गेलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांची माहिती आता माध्यमांच्या मार्फत संस्थेनं अधिकृतरित्या दिलेली आहे, त्यामुळे त्या पालकांना धक्का बसलेला आहे। त्याही पुढे जाऊन जे विद्यार्थी वाचलेले आहेत त्यांचे पालक देखील शॉकमध्ये आहेत किंवा दुःखात आहेत की हे विद्यार्थी खरंच आपला विद्यार्थी वाचलाय का किंवा त्याला काही दुर्घटना झाली आहे का। आणि त्यामुळे पालक हे विद्यार्थी परत कधी येत आहेत या प्रतीक्षेमध्ये मोठ्या संख्येनं या कॅम्पसमध्ये आहेत। काही पालकांमध्ये संतापाचं देखील वातावरण आहे, कारण सकाळीच एकच दिवसाची ही ट्रिप होती। सकाळी हे विद्यार्थी गेले होते आणि रात्री 10 पर्यंत येणार होते आणि त्यातच एवढी मोठी दुर्घटना झालेली आहे। त्यामुळे कॅम्पसच्या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते। आतापर्यंत जी माहिती मिळाली, 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती संस्थेने अधिकृतरित्या दिलेली आहे। फक्त एका मुलाचा मृतदेह बेपत्ता आहे, अजून शोधू शकलेला नाही आहे। त्याचं नाव देखील संस्थेनं दिलेलं आहे आणि संस्था देखील इथनं 10 ॲम्ब्युलन्स, पुण्यातून 10 ॲम्ब्युलन्स पाठवलेले आहेत। मात्र जे मृत विद्यार्थी आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम होईल आणि त्यानंतरच त्यांना पुण्यात आणलं जाईल, त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केलं जाईल। त्यासाठी वेळ लागणार आहे आणि जे विद्यार्थी वाचलेले आहेत त्यांना घेऊन तिथल्या बसेस किंवा इथून जी मदत पाठवलेली त्यामार्फत ते विद्यार्थी पुण्याकडे निघालेले आहेत आणि रात्री उशिरा 12-1च्या सुमारास हे विद्यार्थी देखील पोहोचतील। मात्र तोपर्यंत हे कॅम्पसच्या परिसरात पालकही थांबलेले असतील। जोपर्यंत हे विद्यार्थी सुखरूप जे वाचलेले ते विद्यार्थी इथे पोहोचत नाही तोपर्यंत पालक या परिसरात थांबतील असं चित्र दिसतंय। हेमाली, जे काही विद्यार्थी आता पुण्याकडे येणार आहेत ते साधारणपणे कधीपर्यंत पोहोचतील याबाबत काही माहिती मिळू शकलेली आहे का? त्यांची परत येण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आणि पालक तिथे जाणार आहेत का?
हेमाली ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक पातळीवर मध्ये रायगडमध्ये तिथनं प्रशासकीय यंत्रणा पोहोचली होती, ते मदत कार्य करत होते. त्यानंतर पुण्यातनं ॲम्ब्युलन्स पाठवण्यात आल्या. त्याचबरोबर या संस्थेचे जे काही ट्रस्टी आहेत किंवा इतर कर्मचारी, हा स्टाफ देखील त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी वाचले त्यांचं आयडेंटिफिकेशन करून ओळख पटवून त्यांना पुण्याकडे रवाना करण्यात आलेला आहे. मात्र हा 3.5-4 तासांचा प्रवास आहे. तो प्रवास करून रात्री उशिरा हे विद्यार्थी या ठिकाणी पोहोचतील. आता त्यांना या कॅम्पसमध्ये आणलं जात आहे की थेट त्यांच्या घरी पोहोचवलं जात आहे हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे. मात्र हे विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत मोठ्या संख्येनं त्यांचे पालक, नातेवाईक, मित्र या ठिकाणी जमलेले आहेत. आणि जे मृत विद्यार्थी आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम केलं जाईल आणि त्यांना तातडीने आणता यावं यासाठी तेवढ्याच ॲम्ब्युलन्सची, मोठ्या संख्येनं ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पण हे विद्यार्थी यायला रात्री उशीर होईल आणि या मृतदेह थेट त्या विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहेत. मात्र असं असलं तरी पालकांचं अजून समाधान होत नाही. पालक बेदरलेले आहेत, स्केड आहेत आणि ते या ठिकाणी कॅम्पसमध्ये गर्दी करून आहेत. संस्थेचे अध्यक्ष पी इनामदार आणि इतर ट्रस्टी जे आहेत ते देखील या परिसरामध्ये आहेत. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि हे सर्व लोक घटनेवरती किंवा जे काय अपडेट्स आहेत त्यावरती लक्ष ठेवून आहेत. हे माझे धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.